नमस्कार. 28 फेब्रुवारी 2026 इस्रायल वेळेनुसार सकाळचे 8:15 तेहरानमधल्या एका कार्यालयात एक माणूस बसला होता. त्याचं नाव अली खामनेई. इराणचा सर्वोच्च नेता, 86 वर्षांचा. गेली 36 वर्षे इराणवर त्यांची सत्ता. पण काही क्षणातच सगळं बदललं. पुढच्या 12 तासात अमेरिका आणि इस्रायलचे 900 क्षेपणास्त्रे इराणवर कोसळली, त्यातला एक खामनेईंच्या कार्यालयावर. सर्वोच्च नेते मारले गेले, त्यांची मुलगी, जावई, नातवंड सगळ्यांचा मृत्यू. पण या कथेची सुरुवात इथे होत नाही आणि शेवटही इथे नाही. कारण त्या सकाळी जे घडलं त्याचा हादरा आज 3 मे 2026 तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्या दागिन्यांच्या डब्यापर्यंत, तुमच्या मुलीच्या लग्नाच्या बजेटपर्यंत पोहोचतोय. आज मी तुम्हाला सांगणार आहे, या युद्धामागचा खरा खेळ काय आहे आणि भारतीय मध्यमवर्गीय कुटुंब त्यात कसं अडकलंय. जगाने जे पाहिलं ते सोपं होतं. एक वाईट देश, इराण, अणुबॉम्ब बनवत होता. एक चांगला देश, इस्रायल, आणि एक महासत्ता, अमेरिका, त्याला रोखण्यासाठी आले. ट्रम्प यांनी सकाळी 2:30 वाजता व्हिडिओ संदेशात सांगितलं, आम्ही इराणच्या क्षेपणास्त्र उद्योगाला जमीनदोस्त करू. नेतन्याहू यांनी जोडलं, इराणी जनतेच्या रक्षणासाठी. कोड नेम ऑपरेशन इपिक फ्युरी. इस्रायलने या कारवाईला नाव दिलं ऑपरेशन रोअरिंग लायन. ही झाली सरकारी कथा. मीडियाने तीच रंगवली. CNN वर रिजिम चेंजची चर्चा रंगली. भारतीय वाहिन्यांवर इस्रायलचं शौर्य गाजलं. पाकिस्तान चिडला, चीन चिंतेत पडला, रशिया तटस्थ राहिला. 8 एप्रिलला युद्धविरामाची घोषणा झाली. 40 दिवसात 3,375 इराणी नागरिक मारले गेले. इस्रायलमध्ये 28, इराकमध्ये 118, लेबनॉनमध्ये 2,500. कथा संपली नाही. मी तुम्हाला 3 गोष्टी सांगतो ज्या मीडियाने सांगितलेल्या नाहीत. या 3 गोष्टी जोडल्या की चित्र वेगळं दिसायला लागेल. पहिली गोष्ट, हल्ल्याच्या आधी इराण आणि अमेरिकेमध्ये अणुकरारावर गुप्त चर्चा सुरू होती. ओमानचे परराष्ट्रमंत्री बद्र अल बुसेदी मध्यस्थी करत होते. त्यांचं म्हणणं होतं, इराण मोठ्या तडजोडींना तयार होता. पण 28 फेब्रुवारीच्या आदल्या दिवशी ते वॉशिंग्टनमध्ये उपराष्ट्रपती व्हॅन्स यांना भेटले. हल्ल्यानंतर बुसेदी यांनी ट्विटरवर एकच ओळ लिहिली, मी निराश आहे. गंभीर वाटाघाटी पुन्हा एकदा खच्ची केल्या गेल्या. म्हणजे लक्षात घ्या, चर्चा अयशस्वी झाली म्हणून हल्ला झाला नाही, तर चर्चा खच्ची करण्यासाठी हल्ला झाला. दुसरी गोष्ट, फायनान्शियल टाइम्सने एक तपास केला. 23 मार्च 2026 ट्रम्प यांनी मी हल्ले थांबवतोय अशी एक पोस्ट केली. त्या पोस्टच्या फक्त 15 मिनिट आधी अमेरिकेच्या शेअर बाजारात कुणीतरी $580 मिलियन, म्हणजे जवळपास 4,800 कोटी रुपये कच्च्या तेलाच्या किमती पडतील अशा पैंजवर लावले. 15 मिनिटांनंतर ट्रम्प यांची पोस्ट आली. तेलाच्या किमती कोसळल्या आणि पैंज मारणाऱ्याने प्रचंड कमाई केली. कुणी मारली ती पैंज FT म्हणतं अज्ञात. पण असा योगायोग राजकारणात कधीच होत नसतो. तिसरी गोष्ट, इस्रायल विरुद्ध इराण अशी लढाई नव्हतीच. हे मध्य पूर्वेच्या तेल साम्राज्यासाठी पाश्चिमात्य जगाचं शेवटचं युद्ध होतं. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केला. हा छोटासा समुद्रमार्ग, फक्त 33 किलोमीटर रुंद, पण जगातील 20% तेल ह्याच मार्गाने वाहून जातं. तो बंद म्हणजे जगाच्या तेलाची कोंडी. आणि म्हणून पुढे काय झालं ते समजून घ्या. पुढची गोष्ट तुमच्या खिशाशी जोडलेली आहे. आता मुख्य खेळाडू कोण होते ते बघू. डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. त्यांचा एक खाजगी अजेंडा होता, नोबेल शांतता पुरस्कार. भारत-पाकिस्तान युद्ध थांबवण्याचं श्रेय त्यांना मिळालं नाही. आता इराणमधून लोकशाही आणण्याचं श्रेय त्यांना हवं होतं. आणि हो, पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर हे ट्रम्प यांचे फेवरेट फील्ड मार्शल. पाकिस्तानवर फक्त 19% टेरिफ, भारतावर 50%.
नेतन्याहू, इस्रायलचे पंतप्रधान, देशांतर्गत भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेले. युद्ध हीच त्यांची राजकीय जीवनरेषा होती. अली खामनेई मरण्यापूर्वी 86 वर्षांचे. इराणच्या आर्थिक संकटाच्या केंद्रस्थानी. 40% महागाई. 1979 नंतर सर्वात मोठं जनआंदोलन. हजारो नागरिक रस्त्यावर. बद्र अल-बुसैदी, ओमानचे परराष्ट्रमंत्री, खरे मध्यस्थ. त्यांचं काम पडद्यामागे चालू होतं आणि त्यांचा पडदा फाटला. रेझा पहलवी, इराणचे माजी राजकुमार, पॅरिसमध्ये निर्वासित. खामनेईंच्या मृत्यूनंतर त्यांनी नवीन इराण बनवण्याची घोषणा केली. म्हणजे बघा, प्लॅन बी आधीच तयार होता. या यादीत एक नाव गहाळ आहे, भारत. भारत या सगळ्या खेळात कुठे आहे? पहा, भारताचं 85% तेल मध्य पूर्वेतून आयात होतं. भारताचे 90 लाख कामगार आखाती देशात राहतात. भारतानं रशियन तेलावरचं अवलंबित्व आता संपवायचं होतं. भारताचा पाकिस्तानशी तणाव सतत वाढत होता. भारत खेळाडू नव्हता, भारत खेळाचा बळी होता. पण हे सगळं भारतापर्यंत कसं पोहोचलं? पैशाच्या भाषेत समजून घ्या, कारण इथे खरी गोष्ट आहे. 28 फेब्रुवारी सकाळी हल्ला. कच्चं तेल 1 दिवसात 12% वाढलं, $82 प्रति बॅरलवर. 1 मार्चला सोनं 5,300 प्रति औंसवर होतं. 1 दिवसात $200ने वाढ. आधुनिक इतिहासातील सर्वात मोठी एका दिवसातील वाढ. भारतात 28 फेब्रुवारीला 10 ग्रॅम सोनं 3,160 रुपयांनी वाढलं, एका दिवसात. तुम्हाला आठवतंय का? जर तुम्ही त्या दिवशी दागिने घ्यायला निघाला असाल तर तुम्हाला नक्कीच आठवेल. एप्रिलमध्ये ब्रेंट क्रूड $126 प्रति बॅरल, 4 वर्षातला उच्चांक. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केलेला. आज मे 2026. भारतीय रुपया $1.95. विक्रमी नीचांक. 2026मध्ये एकूण 6% घसरण. परदेशी गुंतवणूकदारांनी फक्त मार्च-एप्रिलमध्ये $20 बिलियन काढून घेतले. 2025 संपूर्ण वर्षात $11 बिलियन बाहेर गेले होते. म्हणजे 2 महिन्यात वर्षभरातून जास्त पैसा बाहेर पडला. सोनं आज 10 ग्रॅम 1,51,000 रुपये, वर्षभरात 22% वाढ. चांदी 1 किलो 2,37,000 रुपये, वर्षभरात 144% वाढ. पुन्हा वाचा, एका वर्षात चांदीची किंमत 2.5 पट झाली. आता हे आकडे एकत्र मांडा. तुमचा पगार वाढला नाही, पण लग्नात लागणारी सोन्याची चेन आता दुप्पट महाग झाली आहे. तुमच्या मुलीसाठी साठवलेली चांदी आता 2.5 पट महाग झाली. तुमच्या गाडीत भरणारं पेट्रोल मुंबईत 103 रुपये, वर्षाच्या सुरुवातीला होते 96 रुपये. आणि तुमच्या बँक FDवरचं व्याज, रिझर्व्ह बँकेने ते 3.5% वर ठेवलं आहे. कारण व्याज वाढवलं तर अर्थव्यवस्था आणखी घसरेल, नाही वाढवलं तर रुपया. RBIच्या गव्हर्नर यांची ही द्विधा मनस्थिती आहे. इराणच्या 1 माणसाच्या मृत्यूचा परिणाम पुणे, सोलापूर, नाशिक, नागपूरमधील प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबापर्यंत. मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही, पण काही प्रश्न विचारायलाच हवेत. भारत सरकारने या युद्धावर काय भूमिका घेतली? पहा, तटस्थ. इस्रायलला पाठिंबा नाही, इराणला विरोध नाही. कारण व्यावहारिक. आपलं 85% तेल मध्य पूर्वेतून येतं. आपले 90 लाख लोक आखाती देशात आहेत. कुठल्याही बाजूने उभं राहणं म्हणजे आपल्याला नुकसानच. पण या तटस्थतेची किंमत कोण मोजतंय? सरकार नाही, RBI नाही, मोठे उद्योगपती नाहीत. त्यांचे डॉलर मोठे आहेत. किंमत मोजतोय तुम्ही, मी, तुमचा शेजारी, वडापावच्या गाडीवाला, लग्न जवळ आलेला बाप. आणि हे सांगताना मला एक गोष्ट लक्षात आली. भारताने एक ऐतिहासिक करार केला फेब्रुवारीतच. रशियन तेल सोडायचं आणि अमेरिकेकडून 500 बिलियनचं सामान घ्यायचं, ट्रम्प यांच्या टेरिफ कमी करण्याच्या बदल्यात. म्हणजे एक हाताने ट्रम्प यांनी आपल्याला युद्ध दिलं
दुसऱ्या हाताने आपण त्यांना $500 बिलियन कॉन्ट्रॅक्ट. कोण जिंकलं विचार करा. शेवटी एका प्रश्नावर येऊ, हा सगळा खेळ संपला आहे का? नाही. 8 एप्रिलचा युद्धविराम जरी टिकला असला तरी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सांगितलं, अमेरिका सुरुवातीपासूनच युद्धविरामाचं उल्लंघन करत आहे. 13 एप्रिलपासून अमेरिकेची नौदलाची नाकेबंदी सुरू आहे. कोणत्याही क्षणी पुन्हा भडका उडू शकतो आणि भडका उडाला तर सोनं $6,000 प्रति औंसवर जाऊ शकतं. भारतात 1 तोळा 2 लाख रुपयाच्या वर. मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सोनं ही केवळ संपत्ती नाही, ती मुलीच्या लग्नाची तरतूद आहे, वृद्धापकाळाचा विमा आहे आणि तीच तरतूद आता परवडण्याच्या पलीकडे जात आहे. खरं सांगायचं तर या परिस्थितीत व्यक्तिगत पातळीवर काय करावं याचं उत्तर माझ्याकडे नाही. आर्थिक सल्ला देणं हे माझं काम नाही. पण मी एक गोष्ट सांगतो, पुढच्या 6 ते 12 महिन्यात 3 गोष्टी पहा. 1. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ उघडतो की बंद राहतो? तेलाचा भाव या गोष्टीवर अवलंबून राहील. 2. रुपया $95 आत जातो की $100 कडे झुकतो? 95 आत गेला तर थोडासा दिलासा, $100 कडे झुकला तर सर्व काही महागणार. 3. खामनेईंच्या जागी कोण? त्यांच्या मुलाचं नाव चर्चेत आहे, पण इराणी जनतेने तो स्वीकारला नाही तर पुन्हा गृहयुद्ध, आणि गृहयुद्ध म्हणजे पुन्हा तेल बंद. शेवटची गोष्ट, जागतिक राजकारणात आपल्यापासून दूर वाटतं. तेहरान दूर, वॉशिंग्टन दूर, तेल अवीव दूर, पण त्या 3 शहरातल्या निर्णयांचा परिणाम एक खेड्यातल्या आजीच्या ठेव्यापर्यंत पोचतो, एक मुलाच्या शिक्षणाच्या कर्जापर्यंत पोचतो. बातम्या ऐकताना फक्त काय घडलं विचारू नका, विचारा हे माझ्यापर्यंत कसं पोचेल, कारण ते पोचतंच प्रत्येक वेळी. मित्रांनो, हा विषय सोपा नव्हता. युद्ध, भूराजकारण, अर्थशास्त्र हे सगळं एकत्र जोडून मांडायला वेळ लागतो, संशोधन लागतं आणि एक सामान्य माणसाच्या नजरेतून ते समजावून सांगायला मेहनत लागते. मी ही मेहनत घेतोय कारण मला विश्वास आहे की मराठी मध्यमवर्गीय श्रोत्यांना फक्त ब्रेकिंग न्यूज नकोय, खऱ्या समजुतीची भूक आहे. जर ही भूक तुम्हालाही असेल तर आवाज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक क्लिक मला अशीच मेहनत घेत राहायची ऊर्जा देतो. नमस्कार.